वरण भात आणि चपातीची ऑर्डर केलेली आणि वरण भात मिक्स करून मी पहिला घास खाल्ला तर मला खूप घाणेरडा वाटला. मला वाटलं काही चिंच बिंच असेल म्हणून लागत असेल. मग मी दुसरा घास घेतला तर मला ओमेंडिंग झाली आणि मग मी त्या पडणीमध्ये आणलेल्या वरणाचा स्मेल मी घेतला तर अगदी इतका घाणेरडा होता की ते निष्कृष्ट पण नसतं, सडलेलं होतं जेवण, ते कुंजलेलं जेवण असं वाटलं मला. आणि मग ह्यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचं जेवण त्याने मला बरेच वेळा द्यायचा प्रयत्न केला तर मी त्या मालकाला समज दिली की ह्यापुढे तू अशा प्रकारचं जेवण देऊ नको. आज महाराष्ट्रातून किमान दररोज या कॅन्टीनला 5 ते 10 हजार लोक जेवतात आणि आमदार सुद्धा जेवतात. या सगळ्यांच्या जीवनाशी हे लोक खेळतात. यांचं नॉनव्हेज 15-15-20 दिवसाचं असतं, यांचा जेवण तयार केलेलं जेवण 10-10 दिवसाचं असतं आणि सडेल कुंजलेलं जेवण हे या सगळ्या लोकांना खाऊन त्यांच्या जीवाशी हे लोक खेळण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मी रात्री खाली गेलो आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये बघा, मी सगळ्यांना म्हटलं बाबा याचा जरा स्मेल घेऊन बघा. सगळ्यांनी स्मेल घेतल्यानंतर सांगितलं त्यांचं बघा टीव्हीमध्ये सांगतात ते की हे बहुत गंदा आहे. मग आता तुम्ही पण एकदा स्मेल घेऊन बघा, याचा तुम्हाला कळेल. तर एवढं सगळं हे घाणेरडं असल्यामुळे माझा शेवटी राग अनावर झाला आणि माझा मूळ स्वभाव मी त्यांना दिलं काय करायचं ते. नाही गायकवाड साहेब, मुळात आपण बघतोय आमदारांचं निवासस्थान आहे ते आणि आमदारांना अशा प्रकारे निकृष्ट जेवण देणं कितपत योग्य आहे? कारण की वारंवार आमदार आणि अभ्यागत नेहमी इथं येत असतात, राहत असतात. योग्य नाही, हे आमच्या जीवाशी खेळायचा भाग आहे. आम्ही ज्यावेळेला इथनं घरी परतताना डबा नेतो रेल्वेमध्ये आणि तो डबा रात्री खाल्ले की आम्हाला सकाळी अनइझी वाटते. तर ते काय आम्हाला वाटतं प्रवासामुळे नाही होत, हे यांच्या निकृष्ट जेवणामुळे या ठिकाणी होतं. आणि म्हणून मी पुढे ड्रग्ज ब्रँडना पण तक्रार त्या ठिकाणी देणार आहे. आज विधानसभेमध्ये पण अध्यक्ष महोदयांना जर संधी मिळेल तर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मी बोलणार आहे. आमदार साहेब, मुळात ही जी कॅन्टीन आहे, जे ज्यांना कंत्राट दिलेलं आहे तो माणूस कोण होता? तुम्ही त्याच्यासोबत बोलला तर त्याचं वर्तन कसं होतं, त्याचा स्वभाव कसा होता? आता मूळ मालक तर काल रात्री इकडे नव्हता, पण मागच्या 2-3 बैठकीत तो आमच्याशी आमदारांशी चांगलाच बोलतो, तो काही बोलत नाही. पण बाकीच्या लोकांशी हे लोक काही चांगले वागत नाही. अनेकांच्या आता रात्री कोणी मला ताटात सुतळी दाखवली, कोणी मला कॉक्रोच दाखवला, कोणी मला पाल दाखवली. हे सारखं जर इथं होत असेल आणि ही सगळी माणसं कुठले साऊथची आहेत, इथे कोणी त्यांच्यासोबतचा कर्मचारी महाराष्ट्रातला नाहीये, त्याच्यामुळे हे या लोकांना मोजत पण नाहीये, यांनी काही तक्रारी करता ऐकत पण नाहीये. त्याच्यामुळे त्याची पण मुजरीवाली आणि वारंवार कंत्राट जो जातो याच ठेकेदाराला जातो. मी किती वर्षापासून पाहतो, 20-25 जेव्हापासून मी मुंबईत येतो 90 पासून, तेव्हापासून हीच माणसं दिसतात सगळी. परत एकदा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चर्चेत आहेत. संजय गायकवाड आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. परत एकदा शिंदेचे आमदार चर्चेत आहेत अशी चर्चा आहे. शिंदे साहेबांचे आमदार नाही, आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. आणि चर्चेमध्ये काय, जर एखादी घटना घडली तर त्याची चर्चा होत असेल तर त्याला मी काय करणार आहे? तुम्ही काही याची तक्रार केली आहे का कुठं काही? कारण की खाद्यान्न समिती पण असते आमदारांची.